जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक चौथा नवविधा भक्तिनाम। समास तिसरा नामस्मरण भक्तिनाम। श्री राम समर्थ। मागा निरोपिलेय कीर्तन। जेय सकळांस करी पावन। आता ऐका विष्णू स्मरण। तिसरी भक्ती। मागियाल समासांत सर्वांना पवित्र करणारे व उत्तम गती देणारे कीर्तन सांगितले। आता भगवंताची तिसरी भक्ती नामस्मरण ऐका। स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपात जावे, नामस्मरणया पावावे। समाधान। देवाचे स्मरण करावे, त्याचे नाव अखंड जपावे, नामस्मरण करून समाधानी व्हावे। नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्वकाळी करीत जावे। नित्यनेमाने प्रातःकाळी, दुपारी व सायंकाळी नामस्मरण करावे। सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणेंविण सर्वथा राहोच नये। सुख असो, दुःखी प्रसंग असो, मन उद्वेग झालेले असो वा चिंतेत असो, नामस्मरण सर्व काळ सर्व प्रसंगी करीत जावे। हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतिकाळी, निद्राकाळी नामस्मरण करावे। आनंदकाळी, कठीण काळी, पारुख काळ असो किंवा योग्य काळ असो, विश्रांती अथवा झोपेची वेळ असो, नामस्मरण करीत जावे। छकोड्या सांकड्या संकट, नाना संसार खटपट, आवता लागता चटपट, नामस्मरण करावे। एखादा कठीण प्रसंग असो, कांह्या अडचण आलेली असो, एखाद्या संकटांत सापडलेले असो, संसारांतील अनेक खटपटी असोत किंवा मनाला कसली तरी चुटपूट लागलेली असो, आपण नामस्मरण करीत जावे। चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरव नये। चालताना, बोलताना, धंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असता किंवा नाना उपभोग भोगताना नाम घ्यावयास विसरू नये। संपत्ती अथवा विपत्ती, जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये। कधी श्रीमंती असेल तर कधी विपत्तीचा काळ असेल, नामस्मरण मात्र चालूच ठेवावे, विसरू नये। वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता, नामस्मरण सांडू नये। मोठे वैभव मिळाले वा सामर्थ्याने सत्ता लाभली, अनेक वस्तू वाट्यास आल्या आणि भाग्याने निरनिराळे भोग प्राप्त झाले तरी नामस्मरण विसरू नये। आधी आवदसा मग दसा, अथवा दसेउपरी आवदसा, प्रसंग असो भलतैसा, परंतु नाम सोडू नये। जीवनांत आधी वाईट परिस्थिती व नंतर सुस्थिती आली किंवा आधी सुस्थिती व नंतर वाईट स्थिती आली, प्रसंग चांगले वाईट कसेही आले तरी नाम विसरू नये। नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणया पाविजेती। उत्तम पदेय, नाम घेत राहिल्याने संकटे नाहीशी होतात, सर्व विघ्नांचे निवारण होते। नामस्मरणाने उत्तम गती किंवा पदे लाभतात। भूतपिशाच्य नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्रचळ नाना खेद, नामानिष्ठेय नासती। नामनिष्ठेने, श्रद्धेने घेतले तर भूतपिशाच्यांची पीडा नष्ट होते, कपटांपासून रक्षण होते, ब्रह्मराक्षसाचा त्रास असेल तर नाहीसा होतो, मुंजाची बाधा होत नाही, मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेड नाहीसे होते। नामेय विषबाधा हरती, नामेय चेडे चेटक्या नासती, नामेय होये उत्तम गती। अंतःकाळीय, नामामुळे विषबाधा नाहीशी होते, नामामुळे चेटूक जादूटोणा यांचा त्रास नाहीसा होतो। नामस्मरण करत राहिल्याने अंतःकाळी उत्तम गती मिळते। बाळपणीय तारुण्यकाळीय, कठीण काळीय वृद्धाप्यकाळीय, सर्वकाळीय अंतःकाळीय नामस्मरण असावे। लहानपणी, तरुणपणी, कठीण प्रसंगी, वृद्धपणी, सर्वकाळी व अंतःकाळी नामस्मरण करीत असावे। नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेसी विश्वेश्वर, वाराणसी मुक्तिक्षेत्र, रामनामें करुनी। नामाचे महत्त्व व मोठेपण स्वतः भगवान श्रीशंकर जाणतात। तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरण करा असा उपदेश करतो। काशींत देह ठेवणारा श्रीशंकर रामनाम सांगतात व त्याला रामनामाने मुक्ती मिळते। उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठावठी, भविष्य वदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे। रामनाम उलटय घेऊनही वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला व त्याने भविष्यांत होणारे श्रीरामाचे शतकोटी श्लोकांचे चरित्र श्रीरामाच्या जन्माआधीच लिहून ठेवले। हरिनामेय प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायणनामेय पावन झाला, अजामेळ। हरनाम घेऊन नाना संकटांतून प्रल्हाद वाचला व त्याचा उद्धार झाला। नारायण नावाचा जप करून अजामेळ पवित्र झाला। नामेय पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची जाले, परम पवित्र। नामामुळे दगड तरंगले व प्रसिद्ध सेतू निर्माण झाला, अनेक भक्तांचा उद्धार झाला। अतिशय पापी लोकांनी सुद्धा नामाचा जप करून स्वतः पावन पवित्र करून घेतले। परमेश्वराची अनंत नाम्य, स्मरता तरीजे नित्यनेम्य, नामस्मरण करिता येम्य, बाधिजेना।
परमेश्वराची पुष्कळ नामे आहेत. नित्य नियमाने त्यांचे स्मरण केले तर मनुष्य तरुण जातो. नामस्मरण करणाराला यम यातना होत नाहीत. परमेश्वराच्या अनंत नामांपैकी कोठचेही नाम घेतले तरी भगवंत त्याचा उद्धार करतो. सहस्रा नामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक. नाम स्मरता पुण्यश्लोक होईजे स्वय. भगवंताच्या असंख्य नामांपैकी कोणतेही एक नाम मनापासून जपत जावे, त्यामुळे मनुष्य जन्माचे सार्थक होणारच. नामाचे स्मरण करीत राहिल्याने मनुष्य मोठा पुण्यात्मा होतो. कान्हींच न करुनी प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्तांलागी सांभाळी. माणसाने कान्हींच केले नाही व वाणीने फक्त रामनाम जपले तरी त्याने भगवंत संतुष्ट होतो आणि भक्ताचा सांभाळ करतो. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर. महादोषांचे गिरव रामनामेय नासती. जो रामनामाचा जप करतो त्याचे शरीर पुण्यवान माणसाचे म्हणून जाणावे. मोठमोठ्या पापांचे डोंगर त्याने नष्ट होतात. अगाध महिमा न वचे वदला. नामेय बहुत जन उद्धरला. हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही. नामस्मरणाने पुष्कळ लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष शंकर हळहळ विषापासून वाचला. बहुवर्णा नामाधिकार नामिय नाहिय लहान थोर. जड मूढ पैलपार पावती नामेय. कोठच्याही वर्णाचा माणूस नाम घेऊ शकतो. लहान मोठा कोणीही नाम घेऊ शकतो. अदानी व मूर्ख माणसे सुद्धा नामस्मरणाने संसारांतून उद्धरून जातात. म्हणून नाम अखंड स्मराव्य. रूप मनी आठवाव्य. तिसरी भक्ती स्वभाव्य निरोपिली. म्हणून नाम नेहमी घ्यावे व ते घेताना मनांत भगवंताचे रूप स्मरत असावे. अशा रीतीने तिसरी भक्ती सांगितली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नामस्मरण भक्तिनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.